नमस्कार. आपण सुरू केलेली आहे अतिसंभाव्य प्रश्नांची महायज्ञ सिरीज. या सिरीजमध्ये भाग 2 मध्ये आज आपण बघणार आहे जो नॉन टेक्निकल पार्ट आहे. सायंटिफिक असिस्टंट किंवा सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट किंवा ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट किंवा वरिष्ठ लिपिक या सर्वांसाठी जो नॉन टेक्निकल पार्ट आहे तो कॉमन आहे, सेम आहे. त्याच्यापैकी जो बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यावर आज आपण अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहे. नुसते प्रश्नच नाही बघायचे, नुसते उत्तरच नाही शोधायचे, तर त्या उत्तरामधून आपल्याला काय कळलं, काय कॉन्सेप्ट याच्या मागे आपल्याला माहिती असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल बघणार आहे. इलिमिनेशन टेक्निक कसं वापरायचं सगळं इन डिटेल बघूया. चला सुरू करूया. आज आपण भाग 2 मध्ये बघत आहोत बुद्धिमत्ता चाचणीचे अतिसंभाव्य प्रश्न. त्या अगोदर जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तब्बल 40% पार्ट हा टेक्निकल आहे, म्हणजे केमिस्ट्री आणि फोरेन्सिक सायन्सवर ते क्वेश्चन्स विचारणार आहेत. त्याच्यासाठी जे 80 मार्क आहेत ह्या सर्वांची आपण आपल्या ॲप्लिकेशनवर एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला PDF नोट्स भेटणार आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट घेऊ शकता. याबरोबरच तुम्हाला काही रेकॉर्डेड सेशन्स भेटतील, काही लाईव्ह सेशन्स पण असतील. अगोदर आपलं प्लॅनिंग असं आहे की अगोदर 25-30 दिवसांमध्ये आपण याच्या MCQ सॉल्व्हिंगसाठी जो थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स लागणार आहेत ते क्लिअर करणार आहे आणि त्याच्यानंतर एक्झाम होईपर्यंत, एक्झामच्या दिवसापर्यंत आपण याच्यावर भरपूर MCQ सॉल्व्हिंग सेशन्स आयोजित केलेले आहेत. आता ते MCQ सॉल्व्हिंग सेशन्ससाठी तुम्हाला काही थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स लागतात, त्या आपण आता सध्या बघत आहोत. चला, हे सगळं तुम्हाला कदाचित माहिती असेल. याच बरोबर दुसरी एक बॅच आपण काय केली आहे, लॉन्च केलेली आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सेमच आहे. सगळ्या सायंटिफिक असिस्टंटसाठी जे मटेरियल आहे त्याच पद्धतीचं इथं पण मटेरियल आहे, पण डेडिकेटेड आहे. याचा जो एक्झाम पॅटर्न आहे किंवा याच्यामध्ये जे एक्झाम डिमांड आहे ती डिफरंट आहे. त्याच्यामुळे याला ज्या PDF नोट्स लागतात याच्या सेपरेट आहेत, त्या तुम्हाला सगळं प्रोव्हाइड आहे, सगळं मटेरियल इथं भेटणार आहे. सेम बॅच कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी सुद्धा आहे, वरिष्ठ लिपिक भांडारसाठी सुद्धा आहे. सर, मला जर एखादी बॅच घ्यायची असेल, मला नॉन टेक्निकलची काही अडचण नाही. नॉन टेक्निकलचे सगळे सेशन्स तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल होणार आहेत, काळजी करू नका. फक्त आपण टेक्निकल पार्टच ॲप्लिकेशनवर घेणार आहे. आता बघा, आज आपण नॉन टेक्निकलसाठीच बघतोय बुद्धिमत्ता चाचणी. मला जर हे कोर्स परचेस करायचा असेल, मला बॅच जॉईन करायची असेल तर काय करायला पाहिजे? आपलं ॲप्लिकेशन आहे केमटीच, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा या नंबरवर कॉल करू शकता. चला, आज आपण बुद्धिमत्ताचे अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहे. नुसते प्रश्नच नाही बघायचे, उत्तरच नाही शोधायचे. त्याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आणि ते सुद्धा शिकायचंय. पण सांगू, नुसतं शिकायचं आणि उत्तर द्यायचे, पण योग्य वेळेत उत्तर दिले पाहिजेत. जर आपण एक प्रश्न एक दिवसभर जर सोडत बसलो तर त्या प्रश्नाला काहीच व्हॅल्यू राहणार नाही. चला, कोणताही प्रश्न असू द्या, साधारणतः 15 सेकंदाच्या आसपास आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. चलो देखो, प्रश्न काय आहे नीट वाचा. पूर्ण प्रश्न वाचायचा आहे, 4ही पर्याय वाचायचे आणि मगच आपल्याला क्लिक करायचंय. डन. प्रश्न काय बघा. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या आईचे पती माझे वडील आहेत. त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे? पर्याय पती, काका किंवा मामा, मुलगा आणि भाऊ. कसं शोधायला पाहिजे? ह्या प्रकारचे प्रश्न कसे शोधायचे सांगतो. तुम्हाला असे प्रकारचे नातेसंबंधावर जे प्रश्न असतात त्याच्यासाठी ना याच्या मागे एक क्लॅरिटी असली पाहिजे. तुम्हाला थोडंसं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. बघा, तुम्ही जी टेक्निकने सोडवता आता तीच टेक्निक ठेवा. हा सर, मी नवीनच आता हा प्रश्न बघतोय, आता तुम्ही माझी टेक्निक फॉलो करा. जर तुम्ही ऑलरेडी काहीतरी टेक्निक अडॉप्ट केलेली असेल तीच टेक्निक ठेवा, उत्तर शोधा. आता बघा, मी कसं करतोय सांगतो. जर लेडीज असेल, स्त्री असेल तर मी नेहमी सर्कलने दाखवतो आणि पुरुष असतात ते स्क्वेअरने, चौकोनने दाखवतो. पहिलं मी अशी टेक्निक वापरतो. तुम्ही जी वापरता ती वापरा, उत्तर बरोबर आलं पाहिजे. नंतर आता काय करायचं, जर याच्या आधीची पिढी दाखवायची असेल म्हणजे वडील, आजोबा वगैरे, तर वर जायचं, वर लिहायचं. यांचे मुलं पुढची पिढी दाखवायची तर खाली लिहायचं. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, आता हा कोण आहे? पुरुष आहे, ही स्त्री आहे. यांच्या दोघांमध्ये नातेसंबंध भाऊ बहिणीचा जर दाखवायचा असेल तर सिंगल रेषा दाखवू शकता अशा पद्धतीने. पण यांच्या दोघांमध्ये पती पत्नीचं नातं दाखवायचं असेल तर तुम्ही एक रेषा दाखवा आणि अशा पद्धतीने डबल हेडेड ॲरो दाखवा. कळलं? एवढंच लक्षात ठेवतं. एवढी बेसिक कॉन्सेप्ट घेऊन जा, सगळे प्रश्न सुटतील.
परत एकदा सांगू, सर्कलने लेडीज, स्क्वेअरने चौकोनने पुरुष दाखवायचा, बरोबर. ही स्त्री हा पुरुष, यांच्या दोघांमध्ये भाऊ बहिणीचं नातं असेल. ॲरो जर दाखवले तर पती पत्नीचं नातं असेल. यांचे आई वडील म्हटलं तर वर वर, आजोबा वर, आणि यांची पुढची पिढी म्हटलं तर खाली खाली. कळलं? बघू बरं का आता या पद्धतीने आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, आता ती स्त्री ही आहे आणि हा कोण आहे? हा जो पुरुष आहे तो हा आहे बरं का. आता यांच्या दोघांमध्ये काहीच नातं नाहीये सध्या तरी. तो काय म्हणाला, तुझ्या आईचे पती, म्हणजे हिची आई म्हणजे याची पुढची आधीची पिढी, मग आपण वर दाखवूया, बरोबर. तुझ्या आईचे पती, आता हिची आई म्हणजे लेडीज आहे ही असं दाखवलं, बरोबर. तुझ्या आईचे पती, पती म्हटल्यानंतर पुरुष आहे असं दाखवलं. पण आता पती पत्नीचा यांच्या दोघात संबंध आहे, डबल हेडेड ॲरोने दाखवलं, बरोबर. वडील आहे, त्या पुरुषाचे म्हणजे या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे, म्हणजे याचे आणि हिचे काय नाते. पण याच्या आधी तो काय म्हणतोय बघा, एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या आईचे, तुझ्या, हे बघा या स्त्रीला म्हणतो, तुझ्या आईचे पती माझे वडील आहेत. मग बघा, माझे वडील आहेत म्हणजे याचे वडील म्हणजे अगोदरची पिढी हे असं आहे, बरोबर. अशा पद्धतीने हे झाले याचे वडील, हे वडील आहेत, हा मुलगा आहे. मग यांच्या दोघात काय नातं होईल बघा, या दोघांचे हे आई वडील म्हणजे हे दोघं नवरा बायको नाहीयेत, आता कोण झाले? भाऊ बहीण झालेत. कळलं? अशा पद्धतीने हे इथपर्यंत आपल्याला डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. मग बघा, त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे? कोणाचे रे? ह्या पुरुषाचे ह्या स्त्रीशी काय नाते आहे? इथं ना मराठीमध्ये प्रश्न वाचायला पाहिजे. आता बघा, इथं तुम्हाला नेहमी सांगून ठेवतो मी, जर समजा हा स्त्रीशी असा शब्द आला तर कोणाशी? तर या स्त्रीशी, म्हणून सुरुवात इथून करायची असते. या स्त्रीशी याचे काय नाते? मग या स्त्री याच्यापासून इथं सुरुवात करायची, सुरुवात इथून करायचं. ह्या म्हणजे ही जी स्त्री दिलेली आहे तर हिच्यानुसार काय नातं आहे? मग या स्त्रीचा हा कोण झाला? भाऊ झाला. असं उलटं नाही करायचं. नातं तर कळलं, मग तुम्ही लगेच म्हणणार बहीण, आणि इथं जर पर्यायात बहीण आलं तर क्लिक करणार. तसं नाही, स्त्रीशी काय नाते, म्हणून सुरुवात इथून करा. हिचा हा कोण झाला? हिचा कोण झाला? भाऊ. मग याचं उत्तर काय झालं? काय झालं बघा, याचं उत्तर पती, काका मामा, मुलगा नाही, भाऊ. अशा पद्धतीने शोधायचं. चला दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न फक्त किती? फक्त 15 सेकंद. चलो देखो. 60 विद्यार्थ्यांच्या एका ओळीत संजीव डाव्या टोकाकडून 29व्या स्थानी आहे. ओळीत उजव्या टोकाकडून त्याचे स्थान कोणते आहे? बघा बरं, बघा, ट्राय करा. भेटलंय का आन्सर? मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपल्याला 15 सेकंदात माइंड प्रॅक्टिस करायची. जर 15 सेकंदात उत्तर शोधायला लागलो तर खूप सारा वेळ वाचतो, जो टेक्निकलला आपल्याला वापरता येईल. चला बघूया. 60 विद्यार्थ्यांच्या एका ओळीत संजीव डाव्या टोकाकडून 29व्या स्थानी आहे. सध्या किती विद्यार्थी आहेत रे? 60 आहेत. सध्या किती विद्यार्थी आहेत? 60 आहेत. आपण असं करूया, इथून सुरुवात झाली, इथं किती विद्यार्थी? 60, बरोबर. 60 स्टुडंट्स आहेत, बरोबर. टोटल 60 स्टुडंट्स. आता बघा, ओळीत संजीव डाव्या टोकाकडून 29व्या नंबरला आहे, बरोबर. डाव्या टोकाकडून 29व्या. आपण इथं कन्सिडर करूया, या ठिकाणी कोण आहे? हा संजीव आहे, बरोबर. हा संजीव या ठिकाणी आहे आणि डाव्या टोकाकडून त्याचा 29वा नंबर आहे. म्हणजे याच्या अलीकडे डावीकडे 28 मुलं आहेत. हे कळलं का तुम्हाला? बरोबर. आता जर या टोकापासून याचा 29वा नंबर, तर याच्या उजवीकडे किती विद्यार्थी असतील? काय करायचं? या 60 मधून 29 वजा करा. किती येतात रे? किती येतात सांगा? 31. म्हणजे काय झालं? याच्या अलीकडं 28 विद्यार्थी आहेत आणि याच्या उजवीकडं 31 विद्यार्थी आहेत, बरोबर. आता बघा बरं, हा 31, हा 32वा आणि हे 28. पुन्हा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पटकन कॅल्क्युलेट पण करू शकता. याच्या उजवीकडे 31, हा एकटा एक संजीव, आणि याच्या डावीकडे 28. किती झाले रे? किती झाले बघा? 60 झाले. 60 आलंय, म्हणजे आपण बरोबर लिहिलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला कळलं. पुढे बघा, ओळीत उजव्या टोकाकडून त्याचे स्थान कोणते? इकडून सुरुवात जर केली तर याच्या अलीकडं उजवीकडे 31 आणि त्याचा नंबर कितवा येतोय? मग 32वा. उत्तर बघा बरं, उत्तर आहे 32, 32वा, बरोबर. समजलं? अशा पद्धतीने हा प्रश्नाला आपल्याला टॅकल करायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया 15 सेकंदामध्ये. देखो. एके दिवशी सकाळी, पहिली गोष्ट नीट प्रश्न वाचत जा. एके दिवशी सकाळी
इथं व्यवस्थित सकाळी आहे बरं का, सकाळी. पी आणि क्यू एकमेकांच्या समोर उभे होते. क्यूची सावली पीच्या डावीकडे पडली होती. पीचे तोंड कोणत्या दिशेला होते? आता तुम्हाला ना डायरेक्शन्स माहिती पाहिजेत. ज्यांना डायरेक्शन माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतो, एकदा शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. नेहमी असा तुम्ही प्लस साइन करा. इकडे कोणती असते? पूर्व, बरोबर. इकडे पश्चिम, बरोबर. त्यानंतर पूर्व पश्चिम, खाली दक्षिण, वरती उत्तर, बरोबर. नंतर आपल्याला उपदिशा पण माहिती पाहिजे. अशा पद्धतीने या दोघांच्या मध्ये कोणती असते? आग्नेय. याच्या बरोबर ऑपोजिट वायव्य. या ठिकाणी नैऋत्य आणि या ठिकाणी ईशान्य. या 8 दिशा तुम्हाला माहिती पाहिजे. 10 दिशा असतात वर आणि खाली. तर या 8 दिशा जोपर्यंत तुम्हाला माहिती नाहीत तोपर्यंत असे पद्धतीचे प्रश्न सुटत नाहीत. कळलं? उजवीला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. जोपर्यंत हे माहिती नाही तोपर्यंत तुम्हाला ना उत्तर शोधता येत नाही. आपण आता तेच करणार आहे. आपण काय करूयात, याचं उत्तर शोधूया. पण जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की दिशा याच्या कशा कशा आहेत तोपर्यंत उत्तर शोधता येत नाही. बघूया. एके दिवशी सकाळ झालेली आहे. पी आणि क्यू एकमेकांच्या समोर उभे आहेत. रॅन्डमली तुम्हाला करावं लागेल की या ठिकाणी पी आहे, बरोबर. आणि याचं तोंड वरती आहे, म्हणजे कुठं इथं दक्षिण आहे, इथं उत्तर आहे, म्हणजे याचं तोंड उत्तरेला आहे. आणि क्यू इकडं आहे, एकमेकांसमोर आहे, म्हणजे इथं क्यू आहे, बरोबर. रॅन्डमली करायचं. तुम्ही म्हणाल इथंच पी इथं क्यू, तुम्ही घेऊ शकता तुमच्या पद्धतीने. एके दिवशी सकाळ आहे. पी आणि क्यू एकमेकांच्या समोर उभे आहे. क्यूची सावली पीच्या डावीकडे पडली होती. मुलांनो, हा सेंटेन्स फार महत्वाचा आहे बरं का. हा जो सेंटेन्स दिलाय ना तो फार महत्वाचा आहे. आणि सकाळ महत्वाची आहे. सकाळची वेळ आहे. क्यूची सावली पडली. कुठं पडली? पीच्या डावीकडे पडली. आता याचं तोंड उत्तरेला आहे, म्हणजे याची डावी बाजू ही झाली. म्हणजे क्यूची सावली याच्या डाव्या बाजूला, इथं नाही पडणार, याची सावली इथे पडेल, बरोबर आहे की नाही. मग ही सावली सकाळी पडली म्हणजे सूर्य कुठं असेल रे? इथे असेल, करेक्ट. इकडची सावली इकडे पडते म्हणजे आता बघा, पीच्या डावीकडे पडली होती. पीचे तोंड कोणत्या दिशेला होते? आता या सेंटेन्स वरून कुठं सकाळ आणि क्यूची सावली पीच्या डावीकडे पडली आहे किंवा होती, यामुळं काय झालं, इकडून पूर्व आहे म्हणजे पूर्व ही झाली. याची सावली पश्चिमेकडे पडली आणि हे एकमेकांसमोर उभे आहेत. मग पीचं तोंड बघा, पीचं तोंड कोणत्या दिशेला आहे? तर वरती दिशा कोणती होती? उत्तर. मग याचं उत्तर काय झालं? याचं उत्तर आहे. याचं उत्तर आहे. कळलं? पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघा बरं. पुढचा प्रश्न बघा 15 सेकंदात. एक पद गहाळ असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा आणि मालिका पूर्ण करा. बरोबर. आणि मालिका पूर्ण करा. बघूया कसं शोधायचं. बघा, खूप सोपं आहे. आता तुम्हाला मी इथं दाखवू शकतो. म्हणजे जनरली काय असतं, आता हे जे इंग्लिशमध्ये जे अल्फाबेट्स आहेत तर ते अगोदर, आता आपण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जातो तर तेव्हा पहिल्यांदा असे प्रकारचे प्रश्न विचारले तर तुम्ही काय करायचं, ABCDEFGHIJKL M पर्यंत लिहून घ्यायचं. 1 पासून हे झाला 13 नंबर, बरोबर. आणि त्यानंतर उलट परत लिहायचं, N पासून अशा पद्धतीने लिहा Z पर्यंत. मग हा झाला 14 नंबर आणि हा झाला 26 अल्फाबेट्स, बरोबर. A पासून M पर्यंत, N पासून Z पर्यंत आणि हा झाला 26. आता या प्रश्नासाठी हे लागणार नाही म्हणून मी इथं तुम्हाला आता सांगितलेलं नाहीये हे. आता बघा, आता आपल्याला काहीच माहित नाही या प्रश्नाबद्दल, तरी आपण या प्रश्नाला टॅकल करू शकतो. कसं बघा, एक सिरीज दिली आहे, सहज वाचून घेऊया. सिरीज मध्ये सुरुवातीला ई आहे, इथे पण ई, इथे पण ई, इथे पण ई. अरे याचा अर्थ काय झाला रे? याचा अर्थ काय झाला, ही स्टार्टिंग ई असला पाहिजे. इथे आहे, इथं नाहीये, म्हणजे हा पर्याय कट झाला. 3च पर्याय राहिले. पुढे बघा, KL M N म्हणजे पुढे कोण येईल? ओ येईल, म्हणजे EO असलं पाहिजे, म्हणजे हा पर्याय पण कट झाला. एक तर 2 किंवा 3. पुढे बघा, JKL M N असलं पाहिजे, म्हणजे उत्तर काय झालं रे? 3rd ऑप्शन EON, करेक्ट. चला 5वा प्रश्न बघूया. 15 सेकंद.
बिंदू ए हा बिंदू सी च्या दक्षिणेकडे 8 किलोमीटर आहे. बिंदू बी हा बिंदू ए च्या पूर्वेकडे 8 किलोमीटर आहे. बिंदू डी हा बिंदू बी च्या उत्तरेकडे 8 किलोमीटर आहे. बिंदू बी हा बिंदू सी च्या पासून कोणत्या दिशेला आहे? मी आत्ताच सांगितलंय दिशा महत्वाच्या आहेत, डायरेक्शन असल्या पाहिजेत, लक्षात ठेवावे लागतील डायरेक्शन्स. शोधा उत्तर. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. हे तुम्हाला ना डायग्राम मध्ये जमलं की एकदम एक्झाम्पल एकदम सोपं वाटतं. असं एवढं वाचलं तर कळणारच नाही. बघूया. बिंदू ए हा बिंदू सी च्या दक्षिणेकडे 8 किलोमीटर आहे. सी च्या दक्षिणेकडे ए आहे. आता आपण डायरेक्शन्स पाहिल्या ना, डायरेक्शन पुन्हा लिहून ठेवायचं एका कोपऱ्यामध्ये. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. बरोबर. आता याच्यावर सगळा प्रश्न सुटणार आहे. बिंदू ए हा बिंदू सी च्या दक्षिणेकडे 8 किलोमीटर. कोणाच्या? सी च्या दक्षिणेकडे. इथं जर मी सी कन्सिडर केला तर बिंदू ए हा बिंदू सी च्या दक्षिणेकडे. मग सी च्या दक्षिणेकडे म्हणजे खाली किती किलोमीटर? किती किलोमीटर? तर 8 किलोमीटर. 8 किलोमीटर कोण आहे? ए आहे. कोण आहे? ए हा बिंदू आहे. दाखवू शकतो आपण इथे ए आहे. बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय दिलं बघा. बिंदू बी हा बिंदू ए च्या पूर्वेकडे. बघा पूर्व इकडे की नाही, उजवीकडे. मग बघा याच्या पूर्वेकडे किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर. इथं पण 8 किलोमीटर लिहा. कोण आहे? ए. बिंदू बी हा ए च्या पूर्वेकडे आहे. ए च्या पूर्वेकडे म्हणजे कोण आहे? बघा बिंदू बी आहे. इथं बी लिहिला. बरोबर आहे. इथं बी लिहिला आपण. पुढे बघा. पुढचं काय सेंटेन्स आहे? बिंदू डी हा बिंदू बी च्या उत्तरेकडे. बघा उत्तर वरती आहे ना. उत्तर कुठे आहे? वरती आहे. मग आपण इथं काय लिहिणार? इथं आपण लिहिणार इथून पुढे वरती किती किलोमीटर आहे? 8च किलोमीटर आहे. 8 किलोमीटर. आणि कोणता बिंदू आहे तिथे? कोणता बिंदू आहे? बघा उत्तरेकडे बिंदू डी आहे. बरोबर. असं झालंय. इथपर्यंत डायग्राम झाली. आता काय प्रश्न आहे बघा. बिंदू बी हा बिंदू सी पासून कोणत्या दिशेला आहे? इथं खरा प्रश्न आहे. बिंदू सी. बघा बिंदू बी हा म्हणजे हा प्रश्न विचारलाय त्यांनी. बिंदू बी हा बिंदू सी पासून कोणत्या दिशेला? तर इकडच्या दिशेला आहे. सी पासून कोणत्या दिशेला? तर खालच्या उजव्या साईडला. बघा इकडे. म्हणजे इथं कोण होता? आग्नेय. बरोबर. पण इथं तर आग्नेय दिलेलंच नाहीये. आता काय करायचं? कन्फ्यूज नका हो. बघा ही मेन दिशा बघा. मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ही आग्नेय दिशेला आपण असंही म्हणतो दक्षिण पूर्व. दक्षिण पूर्व. नैऋत्य दिशेला दक्षिण पश्चिम आणि या वायव्य दिशेला उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिशेला उत्तर पूर्व. मग आग्नेयला काय म्हणतो? दक्षिण पूर्व. बघा बरं दक्षिण पूर्व कुठं आहे का? तर इथं या ठिकाणी आहे. बरोबर. या ठिकाणी आहे दक्षिण पूर्व. याचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3. चला अशा पद्धतीने सोडवायचंय. पुढचा प्रश्न बघा. संख्या मालिका दिलेली आहे. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा. सगळ्यात महत्वाची जेव्हा संख्या दिल्यात ना, तर पहिली गोष्ट जर आपल्याला डिजिट्स रॅन्डमली अशी वाढत जातात तर त्यांच्यामध्ये एक सिरीज असते बरं का. दुसरं लक्षात ठेवा, एखादी संख्या वाढली आता कमी झाली, परत वाढली आता कमी झाली, म्हणजे त्याच्यामध्ये ना 2 सिरीज आहेत असं लक्षात ठेवायचं. इथं जर बघितलं 17, 19, 23 म्हणजे एकच सिरीज वाढत चाललेली आहे. बरोबर आहे. पण 17 होतं लगेच 4 होतं, 17 नंतर बरोबर 34 होतं लगेच 6 होतं, म्हणजे त्या ठिकाणी 2 सिरीज आहेत. ते आपल्याला इंडिकेट करत असतं. आता बघा 17 आहे. पहिला आपण नियम काय वापरायचा? या दोघांमध्ये गॅप किती आहे? 17, 18 आणि 19. बरोबर. 2 आहे तिथं. म्हणजे 17 नंतर या ठिकाणी मध्ये एक 18 नंतर 19. बरोबर. 19 नंतर 20, 21 आणि 22. 3 आहेत. 20, 21, 22 आणि 23. यांच्यामध्ये बघा 24, 25, 26, 27, 28 आणि नंतर 29. म्हणजे इथं जर बघितली ना ऑर्डर
कुठे इथं जर बघितलं तर इव्हन या ठिकाणी काय होतंय, ऑड नंबर्स येतात, इव्हन नाही आहेत, 2 4 6 नाही आहेत, ऑड नंबर येऊ राहिलेत. आणि प्रत्येक मध्ये बघा 1 3 5, मग इथं कोण येईल रे, 5 नंतर कोण यायला पाहिजे, 7. मग यांच्यामध्ये 7 घेऊन पुढची संख्या बघा, 17 नंतर 1 घेऊन मग पुढची संख्या, मग 29 आणि 7 किती झाले बघा, किती झाले 36. आणि मग पुढची संख्या, मग इथं काय झाले 36 खालीच झाले, आणि मग पुढची संख्या किती 37. मग याचं उत्तर काय झालं, याचं उत्तर काय झालं, ऑप्शन पर्याय क्रमांक 1 बरोबर. ट्रिक कशी लक्षात ठेवायची, नेहमी या ठिकाणी जर त्यांनी रॅन्डम सिरीज कशी दिली, एक अंक वाढलाय आता कमी होतोय, परत वाढतोय परत कमी होतो, म्हणजे 2 सिरीज आहेत तिथं, आणि सरळ सरळ एकदाच वाढत वाढत चालला म्हणजे एकच सिरीज आहे जी आता आपण पाहिली. त्यांच्यामध्ये कसा कसा गॅप आहे त्या पद्धतीने शोधायचं आणि आपल्याला उत्तर भेटतं. पण एक ट्रिक देऊन ठेवतो, जर समजा असा प्रश्न आला आणि साधारणतः 30 सेकंद झाले, 40 झाले, 50 1 मिनिट झाला अजून सुटत नाही, तर त्या प्रश्नाला इगोवर घ्यायचं नाही का मी एवढा 2 तास अभ्यास केला होता आणि मी याला काही झालं तरी सोडवणार. तर अशा वेळेस तुम्ही फार मागे येता, कारण तुम्ही त्या प्रश्नासाठी छोट्याशा 1-2 मार्कांसाठी खूप टाइम वेस्ट करत असता. म्हणून तसं नाही करायचं, याला बाजूला ठेवा, पुढे चला. आता पण आपण पुढे जाऊया. 7 नंबर क्वेश्चन, सेम क्वेश्चन घेतलाय मी मुद्दामहून. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधा. म्हणजे काय, याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी कोणती संख्या असेल. आता बघा सेरीज दिलेली आहे आणि सगळे अंक वाढत वाढत चाललेत, हो की नाही. मग त्या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं, इथं संख्या शोधायची आहे. चला बघू बरं, ट्राय करा पुन्हा एकदा. डन. आता सेम स्ट्रॅटेजी आपण इथे पण वापरू. 49 आणि किती 62 रे, बघा 49, 50 51 52 आणि 52 10 62, म्हणजे या ठिकाणी 13चा फरक आहे बरोबर आहे. इथपासून 13 म्हणजे 49 मध्ये जर आपण 13 ऍड केले तर 62 झाले. त्याच्यानंतर 62 मध्ये किती ऍड करायला पाहिजे, 62 आणि 10 72, 73 74 75 76 आणि 77, म्हणजे आपण 15 ऍड करतोय. म्हणजे या ठिकाणी असं लगेच लॉजिक कळलं पाहिजे की इथं 17 तर नाही येत ना. बघा बरं, 77 आणि 17 किती होतात, 7 दूने 14, हातचा 1 7 8 9 94 येतंय. म्हणजे आता ऑटोमॅटिक कळतं आपल्याला, अच्छा इथं सिरीज कशी असेल, 13 15 17 19 आणि 19 नंतर 21 ऍड करावे लागेल. बघा बरं, 113 मध्ये 21 जर ऍड केले, 3 आणि 1 4 2 आणि 1 3 134 येतं. आहे का याच्यामध्ये आन्सर, आहे का, तर आन्सर आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक 4 134 बरोबर 134. कसं केलं, सेम स्ट्रॅटेजी आपल्याला वापरू शकतो. मी मुद्दामहून काय केलंय, इथं वेगळ्या स्ट्रॅटेजीने आन्सर दिलंय. मी यांच्या दोघांमधला गॅप नाही, डायरेक्ट इथं याच्यामध्ये किती ऍड केले म्हणजे हे भेटतं ते पाहिलं. पहिल्यामध्ये मी दोघांच्या गॅपमधल्या संख्या शोधल्या होत्या. बघा मी 2 स्ट्रॅटेजी ॲट अ टाइम तुम्हाला शिकवल्या. चला पुढचा प्रश्न बघूया. अशा प्रकारचे प्रश्न वेळ खाऊ असतात, त्यांना पटकन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे, याच्यात जास्त वेळ नाही जाऊ द्यायचा. जर ए म्हणजे अधिक, बी म्हणजे गुणाकार, सी म्हणजे वजाबाकी, डी म्हणजे भागाकार असेल तर 64 डी 4 बी अमुक 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 बरोबर किती. काहीच करायचं नाहीये. हे एकदा ना, इथं ट्रिक आहे बरं का. इथं तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा संख्या लिहा. तुम्ही काय करता, 64 लिहिता आणि मग डी शोधता. मग असं केलं तर वेळ वाया जाईल. आधी संख्या लिहा. 64 झाली ही, नंतर 4, नंतर 3, नंतर 20, नंतर 15 आणि बरोबर किती शोधायचंय, बरोबर किती. मग आता काय करा, मग आता काय करायचंय आपण बघा. आता आपण पहिला कोण दिलाय, डी दिलाय. मग बघायचं डी कुठं दिलाय, डी म्हणजे भागाकार. मग इथं आपण भागाकार लिहितोय. त्यानंतर बी दिला, बी म्हणजे गुणाकार. त्यानंतर काय दिला, ए दिला, ए म्हणजे बेरीज बरोबर. आणि सी म्हणजे काय रे, सी म्हणजे वजाबाकी. मग इथं लिहायचं. याच्यासाठी ना आपल्याला कोणती मेथड माहिती पाहिजे, याला म्हणतात बॉडमास टेक्निक. म्हणजे काय, ब्रॅकेट ऑफ, अगोदर ब्रॅकेट सोडवा, नंतर मग काय करायचं, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन अशा पद्धतीने ते सोडायचे. जेव्हा ब्रॅकेट दिलं ते ब्रॅकेट सोडून घ्या, नंतर जिथं भागाकार आहे तो करा, गुणाकार आहे तो करा. चला बरं याला सोडून बघू आपण काय उत्तर येतंय. पहिलं भागाकार करा बरं, काय येईल सांगा बरं. 4 1 4, नंतर
16 चौक 64, मग इथं आले 16 बरोबर. आता पुढे बघा हे संपलं, मग गुणिले 3 अधिक 20 वजा 15, व्हॉट विल बी द आन्सर. बघा बरं, आता असं झालं ना तर सरळ 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 सोडवायचं, म्हणजे ना जे आधी येईल ते सोडवत चालायचं याच्यामध्ये. आता बघा 16 मध्ये 48 48 प्लस 20 मायनस 15 इज इक्वल टू व्हॉट. देखो 48 58 68 वजा 15, व्हॉट विल बी द आन्सर. सांगा बरं, सांगा. ज्याला सिंपल येतं त्याने ते शोधा. याच्यामध्येच कळलं पाहिजे. याचं उत्तर इथं मॅच नाही झालं तर समजून घ्यायचं बरं का. याचं उत्तर इथे जर मॅच नाही झालं तर समजून घ्यायचं काहीतरी गफलत आपली होते बरोबर. आता मला एवढं डिटेल नाही, मला शेवटी 3 आलाय बरोबर. एवढं मी शोधत नाही बसणार. 8 मधून 5 गेले 3 आलाय. मी बघा इथं 3 नाहीये, इथं 3 नाहीये, इथं 3 नाहीये, इथं आहे. मग हे पर्याय नाही, हा पर्याय नाही, हा पर्याय नाही. ऑप्शन चौथा 53 बरोबर. 53 येतं का बघा बरं. 53 यस. म्हणजे कधी कधी वेळ वाचवण्यासाठी आपल्याला अशा टेक्निक्स वापराव्या लागतील. चला पुढचा प्रश्न बघूया. 5 मुली PQRS आणि बघा सोडवा. या प्रश्नासाठी 15 सेकंद पुरतील का बघा. 5 मुली PQRS आणि T एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून त्याचप्रमाणे असणे गरजेचे नाही. सगळे उत्तरेकडे बघतात. आता उत्तर दिशा माहिती आपल्याला. बसल्या आहेत. एक मुलगी Q आणि T यांच्या दरम्यान बसली आहे. एक मुलगी Q आणि T यांच्या दरम्यान बसल्या आहे. 2 मुली P आणि Q यांच्या दरम्यान बसल्या आहेत. एक मुलगी R आणि T यांच्या दरम्यान बसली आहे. Qच्या डावीकडे S बसली आहे. Sच्या लगत डावीकडे कोण बसले आहे. खूप लेंदी वाटतं हो की नाही. आता बघा सोडवण्यासाठी आपल्याला ना पहिली गोष्ट, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट त्यांनी दिलेली आहे, स्पेसिफिकली दिलेली आहे, पूर्ण म्हणजे एकदम कन्फर्म आहे, त्या अगोदर क्लिअर करून घ्यायचे. बघा इथं त्यांनी दिलंय, काय दिलंय. Qच्या डावीकडे S बसली आहे. सरळ सरळ मग Q घ्या, हा Q घ्या बरोबर. आता 5 मुली आहेत आणि उत्तरेकडे आहेत ना. एक रेषा मारा. इथे एक बसली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी बरोबर. आता काय म्हणतात ते, Qच्या डावीकडे S बसली आहे. आता कुठं घेणार Q काहीच कळत नाही. मग आपण एक रॅन्डमली कुठं तरी घ्यायचं. Q घेतला आणि Qच्या डावीकडे S बसली आहे. यस बरोबर. तुम्ही कुठेही Q घ्या आणि त्या पद्धतीने समीकरण चेंज करावं लागतं. जसं जशी माहिती भेटेल तसं ते चेंज करावं लागतं. आता मी रॅन्डमली काय केलं, Q इथं घेतला. Qच्या डावीकडे S बसले आहे. आता इथं लक्ष देता कामा नये बरोबर. Sच्या लगत हे तर उत्तर, याचं उत्तर शोधायचंय. पुढं बघा, पुढं काय, P आणि Q यांच्या दरम्यान बघा 2 मुली P आणि Q यांच्या दरम्यान बसल्या आहेत. मग 2 मुली बसल्यात P आणि Q यांच्या दरम्यान. मग P कुठे यायला पाहिजे, माझा इथं यायला पाहिजे. आता इथं मला माहित नाही, पण काय सांगितलं, 2 मुली P आणि Q यांच्या दरम्यान बसल्या आहेत. या 2 मुली इथं बसल्या P आणि Qच्या दरम्यान. अजून काही कळलेलं नाही आपल्याला. याचा पण प्रश्न मिटला. पुढे बघा, एक मुलगी R आणि T यांच्या दरम्यान. अजून R T आला का, इथे नाही आला. मग बघा आणखी काय सांगता येईल आपल्याला. बघा एक मुलगी Q आणि T यांच्या दरम्यान बसली आहे. एक मुलगी Q आणि T यांच्या दरम्यान. आता एकच मुलगी येण्यासाठी इथं T घ्यावा लागेल. आता इथं कोणी बघायची गरज आहे का. इथं कोण राहिला, PQRST. इथं R यायला पाहिजे. पण आपलं उत्तर इथं झालेलं नाहीये. आता आपल्याला बघायचंय Sच्या लगत डावीकडे कोण बसली. तर बघा बरं, Sच्या डावीकडे लगत T बसलेली आहे. उत्तर 2, पर्याय क्रमांक 2 T. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न फक्त आपल्याला द्यायचेत 15 सेकंद. चला बघूया, शोधा, आन्सर शोधा. एक चुकीचे पद असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून चुकीचे पद निवडा. याच्यामध्ये ना एवढ्या संख्या दिल्यात, पण एक संख्या चुकीचं दिलेलं आहे, एक पद चुकीचं आहे. तर ते चुकीचं पद कोणतं ते ओळखायचं. अशासाठी सुद्धा नीट बघा, 31 34 38 42 49 म्हणजे संख्या काय होऊ राहिल्यात, वाढत चालल्या. म्हणजे एकच सिरीज आहे तिथं. 31 आणि 3 बघा, 31 आणि यांच्यामध्ये 3, 31 आणि 3 34, 34 आणि किती 38, 4 38, 38 आणि किती, आता इथं 3 आला, इथं 4 आला, तर इथं 5 यायला पाहिजे हो की नाही. मग 38 आणि 5 किती व्हायला पाहिजे,
43 व्हायला पाहिजे, पण दिलाय 42. मग मी असं कन्सिडर करतो इथं जर 43 दिला तर मला आता पुढं एकदा करेक्शन चेक करावं लागेल, पुढे जाऊन मला ताळा बघावा लागेल, एकदा आयडिया घ्यावा लागेल की बरोबर पुढं पण सिरीज बरोबर चालते. जर मी इथं 43 ठेवला आणि त्या 43 मध्ये मी 6 ऍड केले परत, अशा पद्धतीने जर 6 येतील तर 49 जर आली तर करेक्ट आन्सर. बघा बरं, 6 आणि 3 9, 4 49, म्हणजे इथं 42 ही संख्या चुकीची आहे. पाहिजे किती होती? 43. मग याचं उत्तर काय येतंय? याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 4 42. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं की बुद्धिमत्तेला जास्त प्रॅक्टिस करावी लागते. मराठी इंग्रजी असेल तर तिथं लगेच आन्सर भेटतं, लगेच आपण पर्याय निवडू शकतो. पण बुद्धिमत्तेसाठी आपल्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्याच्यासाठी खूप सारे प्रश्न घ्यावे लागतील. आता प्रश्न कोणते घ्यायला पाहिजे? तर DCS पॅटर्ननुसार आतापर्यंत तलाठीमध्ये कोणते प्रश्न आले, WRD मध्ये कोणते प्रश्न आले, तशा पद्धतीचेच प्रश्न आपल्याला घ्यायला पाहिजे. जेवढे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतो सगळे TCS ला PYQs आहेत, त्याच्यामुळे ही सिरीज तुम्हाला खूप फायद्याची ठरणार आहे. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.